नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2025 मधील पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेबाबत आपण येथे सविस्तर जाणून घेऊयात। येथे पाहू शकता पोस्ट ऑफिस FD 2025 सुरक्षित गुंतवणुकीवर 7.50% पर्यंत व्याज, फायदे आणि व्याजदर आपण जाणून घेऊयात। योजना ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे जी भारतीय टपाल विभागाद्वारे चालविली जाते। ही योजना त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे आपले पैसे सुरक्षित ठेवू इच्छितात। मित्रांनो पहा, पोस्ट ऑफिस सरकार मान्य असल्यामुळे तुमचा पैसा जो आहे तो इथे अगदी सुरक्षित असतो, त्यामुळेच तुमचे मेहनतीचे पैसे कुठेही डुबत नाहीत। आता संपूर्ण माहिती काय आहे आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र अवश्य करा। पोस्ट ऑफिस FD फिक्स्ड डिपॉझिट योजना ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे जी भारतीय टपाल विभागाद्वारे चालविली जाते। ही योजना त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे आपले पैसे सुरक्षित ठेवू इच्छितात आणि त्यावर चांगले व्याज देखील मिळवू इच्छितात। या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला केवळ नियमित उत्पन्न मिळत नाही, तर ही योजना सरकारच्या पाठिंब्यामुळे जोखमीपासून मुक्त आहे। आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सरकारी योजना असल्यामुळे तुमचा पैसा येथे डुबत नाही। आता या योजनेमध्ये तुम्हाला व्याजदर काय मिळणार, योजना तुम्हाला कशी घेता येईल, त्याचप्रमाणे तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेऊयात। आता येथे पहा, 2025 साली पोस्ट ऑफिस FD साठी व्याजदर वेगवेगळ्या कालावधीसाठी निश्चित केले गेले आहेत। हे प्रत्येक तिमाहीत बदलू शकतात, परंतु सध्या हे दर स्थिर आहेत। या व्हिडिओमध्ये आपण 2025 साठी पोस्ट ऑफिस FD व्याजदर, त्याचे फायदे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची सविस्तर माहिती घेऊयात। तर येथे पहा, पोस्ट ऑफिस FD व्याजदर 2025। तर येथे पाहू शकता कालावधी आणि व्याजदर 1 वर्षासाठी 6.90%, तर 2 वर्षासाठी कालावधी 2 वर्षासाठी 60%, 3 वर्ष कालावधी असेल तर 7.10% आणि 5 वर्ष कालावधी असेल तर तब्बल 7.50% तुम्हाला व्याजदर मिळतो, म्हणजे कुठल्याही बँकेपेक्षा जास्त। आता आपण 2025 मधील पोस्टाचे वार्षिक व्याजदर काय असतील ते आपण पाहिलं। आता आपण FD योजनेचे फायदे पाहूयात। पोस्ट ऑफिस FD योजनेचे फायदे। पोस्ट ऑफिस FD योजनेचे अनेक फायदे आहेत, त्यामुळेच ती गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे। सुरक्षित गुंतवणूक ही योजना सरकारद्वारे समर्थित असल्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात। 2. उच्च व्याजदर, इतर बँकेच्या तुलनेने येथे व्याजदर अधिक असतात। कमी गुंतवणूक रक्कम, या योजनेत किमान गुंतवणूक रक्कम फक्त ₹1000 आहे, म्हणजे येथे पहा तुम्ही कमीत कमी 1000 रुपये फक्त गुंतवणूक करू शकता आणि लाभ घेऊ शकता। आता कर लाभ, जर तुम्ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी FD उघडली तर तुम्हाला कर लाभ मिळू शकतो, म्हणजे सरकारच्या योजने अंतर्गत सेक्शन 80C अंतर्गत तुम्ही टॅक्स मुक्त होता, तुम्हाला कर लागत नाही, म्हणजे टॅक्स फ्री। हे खूप मोठं बेनिफिट आपणासाठी आहे। आता येथे पहा, पूर्व निकासाची सुविधा, म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्ही तुमची रक्कम काढू शकता। आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही 5 वर्षासाठी गुंतवणूक केली, FD केलं आणि जर तुम्ही 1000 रुपयाप्रमाणे 6 महिने 6000 रुपये गुंतवणूक केली आणि तुम्हाला 6 महिन्यानंतर तुमचे पैसे काढायचे असतील तरी तुम्ही ते काढू शकता, परंतु त्या अगोदर नाही। 6 महिन्यानंतर तुम्ही तुमचे पैसे काढून FD मोडू शकता। त्याचबरोबरीनं जर तुम्ही काही थोडे पैसे काढलेत आणि तुम्हाला FD चालू ठेवायचं असेल तरी देखील तुम्ही चालू ठेवू शकता। त्याकरिता तुम्हाला मिनिमम काही चार्ज पे करावा लागेल, परंतु 6 महिन्यानंतर तुम्ही तुमची संपूर्ण रक्कम किंवा तुम्हाला हवी असल्यास काही रक्कम काढू शकता। आता आपण पाहूया तुम्ही गुंतवणूक कशी करू शकता। गुंतवणूक प्रक्रिया, येथे पाहू शकता पोस्ट ऑफिस FD मध्ये गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे। तुम्ही ही प्रक्रिया ऑनलाइन किंवा ऑफलाइन देखील करू शकता। आता ऑनलाइन आणि ऑफलाइन कशी करायची ते देखील आपण पाहूयात। आता येथे पहा, ऑनलाइन प्रक्रिया, भारतीय टपालाच्या वेबसाईटला भेट द्या,
ती ओपन केल्यानंतर तिथे FD खाते उघडण्याचा फॉर्म भरा. त्यानंतर त्यांनी विचारलेली आवश्यक कागदपत्रे तेथे अपलोड करा आणि पेमेंट करा. आता तुम्हाला प्रॅक्टिकली करता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आता ऑफलाईन कसं करायचं ते देखील पाहूयात. तर ऑफलाईन प्रक्रिया, जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या, FD खाते उघडण्यासाठी फॉर्म घ्या आणि भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि रक्कम भरा. आता कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील ते देखील आपण पाहूयात. आवश्यक कागदपत्रे. पोस्ट ऑफिस FD खाते उघडण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये इथे पहा, ओळखपत्र, त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इत्यादी, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा आणि काही पासपोर्ट असेल तरी देखील चालेल. नंतर आहे पत्त्याचा पुरावा. यामध्ये तुम्ही तुमचं राशन कार्ड किंवा तुमचं लाईट बिल असेल तर लाईट बिल देखील चालतं. आता सर्वसाधारण रेशन कार्ड सर्वांजवळ असतं किंवा तुमचं जिथे तुम्ही राहत असाल तिकडील तुमची ॲग्रीमेंट कॉपी असेल तरी देखील चालेल. आणि त्याचबरोबरीने तुम्हाला 2 पासपोर्ट साईज फोटो न्यायचे आहेत. एवढं केल्यानंतर 2 दिवसामध्ये तुमचं पोस्टाचं खातं देखील ओपन होईल आणि तुम्ही जी स्कीम घेतली आहे ती सुद्धा चालू होईल. आता कर आणि टॅक्स नियम काय आहेत ते देखील आपण पाहूयात. तर येथे पहा, कर लाभ आणि टॅक्स नियम. पोस्ट ऑफिस FD वर मिळणाऱ्या व्याजावर कर लागू होतो. मात्र जर तुम्ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी FD उघडली तर तुम्हाला धारा 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच तुम्ही 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी जर त्यांची एकूण व्याज उत्पन्न 50,000पेक्षा कमी असेल तर त्यांना आयकराकडून सूट मिळते. एकंदरीत 5 वर्षासाठी तुम्ही तुमची कोणतीही अमाऊंट म्हणजे 1,000पेक्षा जास्त इन्व्हेस्ट केलीत तर तुम्हाला कर लागत नाही. त्याकरिता तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज करू शकता की ऑफलाईन. मला वाटतं ऑफलाईन करणं अतिशय उत्तम, कारण आपल्या कुठेही जवळपास एखादं पोस्ट ऑफिस असतंच. अजूनही काही तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा अधिक माहिती करता तुमच्या जवळील कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करू शकता. आणि तुम्हाला FD घ्यायचं असेल तर तीही चौकशी करून तुम्ही तिथे तुमचं अकाउंट ओपन करून घ्या आणि तुमचं अकाउंट ओपन करून तुम्हाला जी रक्कम सुरुवातीला भरायची आहे ती भरून तुम्ही FD चालू करू शकता. जर तुम्हाला पुढील भविष्यासाठी सेव्हिंग करायचीच असेल तर पोस्ट ऑफिस हा चांगला पर्याय आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा. तर आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय बाय.